फसवणूकच आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हातावरती चोरीचा माल आहे। त्यांच्याकडे जे आहे तो चोरीचा माल ते सांभाळत आहेत। हा चोरीचा माल केव्हाही मुद्देमालासह जप्त होऊ शकतो। सुप्रीम कोर्टातून काय निकाल येतील भविष्यात ते तुम्हाला कळेल। हा मुद्देमाल जो आहे चोरलेला जप्त तो कधी जप्त होईल। अमित शाह यांनी तुमच्या पक्षातले खासदार आहेत नागेश अष्टीकर यांना फोन केला आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने केले, पण ज्या प्रकाराने फोन केला आहे त्याने चर्चा होत। मग काय झालं? हे जाहीर केलंय का अमित शहांनी की मी फोन केला म्हणून? तुम्हाला सोर्सेसनी कळालं। अमित शहानी जाहीर केलं का? बघा, गृहमंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे संसदेतल्या आणि विधिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांना वाढदिवसाला किंवा अशा एखाद्या महत्त्वाच्या घडामोडीत फोन करत असतात। त्यात वेगळं काय? काल एकनाथ शिंदे असं म्हणाले की गृहराज्यमंत्री योगेश कर्मांवरती डान्स बार चालवण्याचे जे आरोप झाले ते असं म्हटले की हा एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी आहे, चिंता करू नको। बघा, प्रत्येक अनैतिक गोष्टीच्या मागे एकनाथ शिंदे असतातच, म्हणून तिथे एवढे आमदार जमा करू शकले ना। अनैतिक कृत्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांना संरक्षण दिलं जातं, त्याच्यामुळेच हे सगळे लोक जमा होतात। आता गिरीश महाजन आहेत, त्यांनी 2 गुन्हेगारांना, म्हणजे आम्ही म्हणत नाही गुन्हेगार, तेच म्हणायचे गुन्हेगार आहेत नाशिकला, त्यांचा काल पक्षात प्रवेश घेतला, त्याच्या आधी घेतला, आणि काल महाजन म्हणतात आता हाऊसफुल झालं आहे भाजपा, हे सगळे चोर महाराष्ट्रातले त्यांनी आता पक्षात घेऊन आता आमचा पक्ष हाऊसफुल झालेला आहे असं काल गिरीश महाजन म्हणाले। बघा, यांचा पक्ष या चोर दरोडेखोरांचे पक्ष बनले। यात कुठली नैतिकता आणि कुठली संस्कृती आणि कुठला संस्कार काही नाही। मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय? तुझा बाप दिल्लीत बसलाय ना इथे अमित शहा, तो ठरवेल। तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते, एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार। 4 मंत्र्यांना जावं लागणार। योगेश कदमांचं काय होत आहे, कोकाटेचं काय होत आहे, संजय सिरसाटचं काय होत आहे, कळेल ना तुम्हाला उद्या। मात्र ते असे म्हणाले की चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे। बघा, चालू सरकार पलटवणारा वगैरे हे